पूर्ण आम्ही जमिनीच्या मध्ये इथं ऑक्सिजन थोडा कमी पडतो याला पण आपण मित्रांनो रस्ता पाहू शकता कसा आहे ते, कारण इकडं शेताकडं हे जाण्याचे रस्ते ते, आणि आपल्या साईडला पाहू शकता डॅम. मला मी म्हणलं होतं की डॅमच्या पलीकडच्या साईडनं जायचंय. नमस्कार मित्रांनो, मी आलो आहे एका अशा ठिकाणी जे की पुरातन काळातील उद्धवनाथ हे मंदिर जमिनीच्या खाली म्हणजेच भूगर्भातील एक आविष्कार असल्यासारखे मंदिर आहे. पुरातन काळातील हे मंदिर उद्धवनाथ महाराजांचे समाधीचे मंदिर आहे. हे नागापूर येथील धरणाच्या बाजूस मंदिर आहे. नागापूर हे गाव बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यापासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे. नागापूर गावापासून 3 ते 3.5 किलोमीटर अंतरावर हे उद्धवनाथ मंदिर आहे. तर मित्रांनो, आम्ही आलो आहोत आता गावाच्या दक्षिण दिशेला, आणि मी ज्या वेळेस या उद्धवनाथ मंदिरकडे आलो होतो त्या टायमाला एवढं काही हे नव्हतं, पण आता खूप स्वच्छता आणि झाडी वगैरे झाडं लावल्याचं इथं काम एकदम उत्तम केलेलं आहे. आपण पाहू शकता एकदम प्रसन्न वातावरण आहे, आणि जवळच माझ्या पाठीमागे डॅम आहे, आणि पूर्ण धरणाचं पाणी इथपर्यंत आणखी इकडं भरपूर असं पसरलेलं आहे. मोठं धरण आहे आमच्या गावचं, आणि माझ्या मागे पाहत आहात हेच ते उद्धवनाथ मंदिर, ज्या मंदिराला शिखर नाहीये. थोडासा पायऱ्या चढून वरतून आपल्याला खाली उतरायचंय जमिनीमध्ये. 50 ते 100 फूट खोल असेल, माहीत नाही, जास्तही असेल. आणि आपण आता जाणार आहोत मधी. आता मधी गेल्यास पूर्ण अंधार आहे, तरी मी तुम्हाला पूर्ण दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मित्रांनो. चला जाऊया. या मंदिरामागील इतिहास असा आहे की पहिल्या काळात गावामधील नवनाथ असावे असा समज जुन्या लोकांचा होता. आणि या मंदिराचा सेंटर आहे, याला पण शिखर वगैरे काहीच नाही, एवढंच आहे. आणि ही आपला खाली जायचा रस्ता. तसेच आमच्या गावामध्ये नवनाथांचे मंदिर आहेत, त्यापैकी उद्धवनाथ एक. दुसरे मंदिर नागनाथ, विश्वनाथ, गोरक्षनाथ, ब्रह्मनाथ असे अनेक नाथांचे मंदिर आहेत. असेच आमच्या गावामध्ये पुरातन काळातील खूप मंदिर आहेत. पूर्ण गोल रस्ता आहे फिरून. तुम्हाला जर सर्व मंदिर पाहायचे असेल तर माझ्या चॅनलवर जाऊन पूर्ण मंदिरे पाहू शकता. बघूया आता हे मंदिर. आप्पा आमचे मित्र आहेतच आमच्या सोबत, कारण मी एकट्याला यायची इथे हिंमत होत नाही मित्रांनो. हळूहळू पाहत बघत चला, डेंजर आहे. पाहू शकता सगळं दगडी बांधकाम आहे. रस्ता असा, पायऱ्या आहेत, पूर्ण दगडाचं बांधकाम. पायऱ्या डेंजर आहे. हाप्पा पाहत आहेत की लाईट लावून काय आहे का इथं, साप वगैरे, कारण की एवढं डेंजर आहे. काय याला पण आम्ही घाबरलो थोडं. आणि इथं पाल दिसती. काय नाही, क्लिअर आहे रस्ता. आणि हे आहे उद्धवनाथ महाराजांचं मंदिर. होऊ शकता पूर्ण दगडाचं बांधकाम आहे. मंदिराला शिखर नाही, पण इथं शिखरासारखं मधून दिसतंय शिखरासारखं, पण वरतून शिखर नाहीये. माझा आवाज थोडासा इको झाल्यासारखा वाटत असेल तुम्हाला, इको वाढल्यासारखा, कारण की पूर्ण आम्ही जमिनीच्या मध्ये इथं ऑक्सिजन थोडा कमी पडतोय, आणि गरमी पण होती. तो का अशा देवळे आहेत इथं. माझा आवाज घुमायला थोडं एक सांभाळून पावलं टाकायला आम्ही, कारण खूप अंधार असल्यामुळे इथं खाली काही असू शकतं. बघा आता दिवाळीच्या पंत्या वगैरे लावून इथं सजावट केलेली होती. इथं येतात भाविक भक्त पण ह्या पण मंदिरला,
आणि इथे यात्रा पण असते या उद्धवनाथ महाराजांची. आपल्याला छडी सापडली. आपण प्रोटेक्शन साठी छडी घेतली. दर्शन घेऊया. हे आणि इथं दिसत आहेत आपल्याला पालीच्या वगैरे लेंड्या, कारण की इथं आतमध्ये असल्यामुळं हा गरमी होईल, ऑक्सिजन कमी पडायला आपल्याला. चला मित्रांनो, तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं सांगा, कारण की आता आम्ही निघालो. जाताना थोडा उजेड दिसतोय, बघू शकतो मित्रांनो किती अंधार आहे खाली. आणि आम्ही जाऊन आलो. अरे बापरे, आता थोडं थोडं उजेड आहे. बघू शकतो मित्रांनो, इथं जमिनीच्या खाली आम्ही जाऊन आलो, दर्शन केले. आणि हा तो नजारा, निसर्गरम्य नजारा आमच्या इथला. हे डॅम, आमचं धरण, पाहू शकता माझा मुलांचा चेहरा. पाहू शकता माझ्या मागे धरण. मला धरणाचा व्ह्यू दाखवतो मित्रांनो. वॉटर सप्लायचं काहीतरी बांधकाम दिसतंय, ते पडझड झालेली सध्या बंद आहे, काही नाही तिथे. पाहू शकता मित्रांनो की चारही बाजूनं इथं झाडं लावण्याचं उत्तम असं काम केलंय. कारण की तुकाराम महाराजांना एक सांगितलेलं आहे, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचेरे. अशाच पद्धतीनं असेच मस्त छान झाडं लावलेले आहेत इथं. पाहू शकता नारळाचे. तर मित्रांनो, तुम्हाला हे माझं गाव कसं वाटलं आणि ते तुम्ही कमेंट करून शेअर करून सांगा. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मी तुमचा होस्ट महेश स्वामी, आणि माझा गाव पूर्ण एक्सप्लोर झालेलं आहे. आणखी एक ठिकाण राहिले ते नेक्स्ट टाइम तुम्हाला दाखवणार आहे, जो की परळीला पाणी वॉटर सप्लाय, जे इथं पाणी धरणाचं पाणी जे परळीला पाणी प्यायला जात आहे, ते पण तुम्हाला प्लॅन्ट दाखवणार आहे. गावाचा खूप जुना प्लॅन्ट आहे आणि आणखी नवीन एक ठिकाणी केलेला आहे. तो 2 प्लॅन्ट आहेत, एक जुना बंद करून नवीन सुरू केलेला आहे. आणि आता नंतर आपण नेक्स्ट टाइम ते पाहूया. तर आता इथंच मी माझा ब्लॉग थांबवतो. जय हिंद, जय भारत.